नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज नवीन वर्षांच्या सर्व शेतकऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा। सगळ्यात महत्त्वाचं की कालही बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कॉल आलेत, आजही बऱ्याच 3-4 मी बागासुद्धा पाहिल्या, परंतु मात्र आता 2 दिवसापासून वातावरणामध्ये बदल झालेला आहे का ढगाळ वातावरण आहे, काही ठिकाणी पाऊससुद्धा सांगितलेला आहे, परंतु मात्र गेल्या 8 ते 10 दिवसापासून आपण पाहून राहिलो का 10-12 दिवसापासून कंटिन्यू टेम्परेचरमध्ये चांगली वाढ झालेली होती का दरवर्षी निसर्गही वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत आहे का निसर्गही साथ नाही देत आहे का आपण दरवर्षी बघत होतो की एकदम थंडी कमी नव्हती व थोडं प्रमाणात टेम्परेचरमध्ये वाढ होत होती। मात्र यावर्षी असं झालं की एकदम टेम्परेचरमध्ये वाढ झाली, थंडी पूर्णतः गायब झाली आणि टेम्परेचरही एवढं वाढलं का 39-40.30 पर्यंत यावर्षी टेम्परेचर गेलं। अजून उन्हाळा बाकीचा आहे, सुरुवातच खूप टेम्परेचरनं झालेली आहे का आशा नव्हती, एकदम सेटिंग झाली आणि सेटिंग नंतरच एकदम टेम्परेचरमध्ये वाढ झाली, ही ह्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली। परंतु मला सर्व शेतकऱ्यांना सांगायचं आहे की अशा कंडिशनमध्ये, अशा सिच्युएशनमध्ये शेतकरी नत्र झालं, पोटॅश झालं, मॅग्नेशियम झालं यासारखे खतं देण्याचा प्रयत्न करत आहे। मी सर्व शेतकऱ्यांना अजूनही सांगतो, जी मुंगासारखं फळ होऊन जी गुंडीगड चालू आहे ही कुठल्या नत्राची, पोटॅशची, मॅग्नेशियमची डेफिशियन्सी नसून ही डेफिशियन्सी आहे खरी सिलिकॉनची आणि शेवटी लाखानं फुटतात। आपल्याला 800-900 फळांची गरज आहे, एवढ्या फळाची आपल्याला गरज नाही सगळ्यात महत्त्वाचं। म्हणून त्या अनुषंगानं तिथं व्यवस्थापन करा। तुम्ही झाडाला नत्र देता, नत्र वाढवणं म्हणजे ॲडिशनल त्यामध्ये अजून झाडांमध्ये लवचिकपणा वाढवणं म्हटलं म्हणजे तिथं सगळ्यात महत्त्वाचं लवचिकपणा वाढला तर तिथं आणखी झाड माइट्सला बळी पडतं, रोगाला बळी पडतं। काय ही कुठल्या सगळ्यात महत्त्वाचं का नत्राची डेफिशियन्सी नसून ही गुंडीगड आहे खरी सिलिकॉनची आणि कॅपॅसिटीच्या वरतं झाडाच्या फळ झाल्यावर ते फळ खाली कोण्याही स्वरूपात येणारच आहे, त्याला कोणीच रोखू शकत नाही, ते कुठल्याही परिस्थितीमध्ये खाली येणारच आहे। सिलिकॉन एक महत्त्वाचा रोल झाडामध्ये, एक पाणी व्यवस्थापन, दुसरं व्यवस्थापन म्हणजे सिलिकॉन विषय संपला का झाडामध्ये सिलिकॉनचा खूप मोठा रोल आहे। आपण जे सिलिकॉन वापरतो हे यूज करतो अर्थोसिलिसिक ॲसिड। मी पुन्हा तुम्हाला सांगतो का अर्थोसिलिसिक ॲसिड हे सगळ्यात जास्त तेलवर्गीय क्रॉपमध्ये वापरल्या जातं, डाळिंबामध्ये याचा वापर जास्त होतं आणि तेलवर्गीय क्रॉपमध्ये याचे रिझल्ट चांगले येतं। लिंबूवर्गीय क्रॉपमध्ये ह्या अर्थोसिलिसिक ॲसिड हे रिकमेंड केलेलं प्रोडक्ट नाही। अर्थोसिलिसिक ॲसिडनं फळालाही स्कॉर्चिंग मारतं, पानंही रफ येतं, उलट तिथं सगळ्यात मोठं नुकसान आपल्याला दिसून पडतं। परंतु तिथंच जर तुम्ही बायोजेनिक सिलिकॉन वापरता, बायोजेनिक सिलिकॉन काय करतं, त्या फळाला पूर्णतः कोटिंग करतं, त्या पानाला पूर्णतः कोटिंग करतं, प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होतं आणि झाडामध्ये क्लोरोफिल खूप वाढवतं। पूर्ण जमिनीमधून जर ड्रिंचिंग केली तर त्या जमिनीला पूर्णतः कोटिंग करतं, ट्रेस एलिमेंटमधून जैविक अजैविक जो ताण आहे तो पूर्णतः मेंटेन ठेवतं आणि झाडांमध्ये एवढं क्लोरोफिल वाढवतं, 45 दिवसांपर्यंत काम करतं। फवारणीमधून 21 दिवस सांगते बऱ्याचशा कंपन्या, परंतु खूप झालं 15 दिवसांपर्यंत आपल्याला तिथं ड्युरेशन मिळतं। पण सगळ्यात महत्त्वाचा रोल की यावर्षी संत्र्याला भाव राहील की नाही राहील हे तुम्हीही सांगू शकत नाही आणि मीही सांगू शकत नाही। किती काही म्हटलं, जो मृगाचा भाग होता त्याही भागामध्ये यावर्षी आंब्याची फसल खूप आहे। मी अजूनही सांगतो, आपला खर्च आणि उत्पन्न या दोन्ही गोष्टीचा विचार करून तिथं व्यवस्थापन करा। अति नत्र, अति पोटॅश तुम्ही देता, पोटॅश हे झाडाला 28 दिवसानंतर अवेलेबल होते। अति थंडी, अति पाणी, अति टेम्परेचरमध्ये झाड कुठल्याच प्रकारे न्यूट्रिशन घेत नाही, झाड पूर्णतः सुप्त अवस्थेमध्ये जातं आणि ह्या अवस्थेमध्ये नाजूक अवस्थेमध्ये झाड न्यूट्रिशन
फळाला न्यूट्रिशन नको, फळ न्यूट्रिशन घेत नाही, झाडच त्या फळाला लागलं त्या प्रमाणात न्यूट्रिशन प्रोव्हाइड करून देतं. सगळ्यात महत्त्वाचं, जोपर्यंत फळ परिपक्व होत नाही, फळामध्ये रसाचं प्रमाण वाढत नाही, तोपर्यंत वैयक्तिकरित्या ते फळ न्यूट्रिशन अपटेक करत नाही. हा महत्त्वाचा पार्ट आहे. म्हणून त्या अनुषंगानं तिथं व्यवस्थापन करा, तिथं नियोजन करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला अजूनही सांगतो का, बायोजेनिक सिलिकॉनचा संत्र्यामध्ये खूप मोठा रोल आहे. बायोजेनिक सिलिकॉन खूप चांगल्या पद्धतीनं तिथं वर्क करतं. आणि बायोजेनिक हा मेन्शनच येते, पावडर फॉर्ममध्ये बायोजेनिक येत नाही. आणि त्याचे रिझल्टही त्या पद्धतीनं आपल्याला डोळ्यांसमोर दिसून पडतं. या अवस्थेमध्ये जमिनीचं कल्टिवेशन करा, जमिनीचं जावरं मोकळं करा. आणि त्या ज्या साईडनं पाण्याचा उतारा आहे त्या साईडनं तिथं पट्टी फाडून पूर्णतः त्या पाणी निघून जाईल पावसाळ्यामध्ये, ह्या पद्धतीनं व्यवस्थापन करा. भारीची जमीन असेल 1 महिन्याचं अंतर ठेवा, त्यापेक्षा थोडी हलकी जमीन असेल 20 दिवसाचं अंतर ठेवा, त्यापेक्षा अजून थोडीफार भारी असेल 25 दिवसाचं अंतर ठेवा, एकदम तापाळ गोटाळ जमीन असेल 15 दिवसाचं अंतर ठेवा. त्याच्यापेक्षा अंतर ठेवू नका. टेम्परेचर किती काही असो त्या टेम्परेचरला पाहू नका. तुमच्या जमिनीचा अभ्यास करून तिथं पाणी व्यवस्थापन करा. आणि मला तरी असं वाटते त्या पद्धतीनं व्यवस्थापन करण्याची गरज आहे. पुन्हा सर्व शेतकऱ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद.